चला तर मग आज आपण जातो आहे गोल्डन पगोडा बघायला। तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला। खूप सुंदर असं हे ठिकाण आहे आणि सोबतच याच्या मागे एक गोराई बीच आहे, तो सुद्धा आपण बघणार आहोत। आपण आता निघालो आहे ठाण्यावरनं। इथून आपल्याला 1.5 तास तरी लागणार आहे। जर ट्रॅफिक भेटलं तर 1-2 तास लागतील। तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो ते। आता आम्ही निघालो आहे। माझ्या घरापासून हे 1.5 तास लांब आहे आणि आपण जातो आहे। सध्या तर आपल्याला काही ट्रॅफिक लागलं नाहीये। बघा जाता जाता हे सूरज वॉटर पार्क आला आहे। खूप सुंदर आहे, हे सुद्धा तुम्ही बघू शकता। आणि आता आपल्याला लागला आहे ट्रॅफिक मध्ये आम्ही 15 मिनिटं होतो आणि आता आपण पोहोचतच आलो आहे। मी अगदी शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवते आहे आणि समोरच आपल्याला आता बीच सुद्धा लागेल। आता आपण आलो आहे बीच वर। असं सुंदर असा बीच आहे, खूप मोठा बीच आहे। तुम्ही इथे रनिंग वगैरे करू शकता, वॉकिंग करू शकता सकाळी येऊन। आणि डायरेक्ट सगळ्यांनी गाड्या बीच वरच आणलेल्या होत्या। आम्ही इथे थोडं वॉकिंग वगैरे केलं बीच वर आणि मस्त हवा होती, छान थंडगार असं वातावरण होतं। पावसाळी वातावरण आहे, ढग आहेत वरती। आता आपण वर चढत जाऊया। पायऱ्या जास्त नाही आहेत, थोड्याच आहे, इझिली आपण चढून जातो। आणि खूप मोठा असा हा पगोडा आहे। कदाचित व्हिडिओमध्ये एवढा मोठा दिसत नसेल, पण अतिशय उंच आणि खूप मोठा आहे। चला आता आपण याच्या आत पण जाऊन बघूया। हे बघा किती मस्त आहे, फुल एसी आहे, खूप मोठा असा डोम आहे हा। आत मेडिटेशन वगैरे चालू आहे। आता आपण बाहेर येतो आहे आणि बाहेर असं छोटंसं फाउंटन वगैरे आहे इथे आणि बुद्धाच्या अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत। आम्ही पण 10 मिनिटं इथे मेडिटेशन केलं आणि हा बाकीचा परिसर बघा बाहेरचा। आणि गार्डन तर खूपच मोठं होतं, जवळजवळ हे 13 एकर मध्ये हे पसरलेलं आहे पूर्ण, खूप मोठं आहे। चला आता लागली आहे भूक, आपण इथे कॅन्टीन मध्ये जाऊया। हे इथलं कॅन्टीन आहे, छान मोठं असं प्रशस्त कॅन्टीन आहे। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।